नमस्कार मित्रांनो, तुमचं पीयू स्टोरी टेलर या चॅनलवर स्वागत आहे। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि समोरचं बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका। चला तर सुरू करू। टाळ्यांच्या आवाजात मी जरा फ्लॅशबॅकमध्ये शिरलो। ढगांच्या गडगडाट आणि विजेच्या कडकडाटानं सारा आसमंत गजबजून गेला होता। सुरुवातीला जेव्हा गाडी घराकडे निघाली तेव्हा तर वातावरण एकदम स्वच्छ होतं। मग अवघ्या 10 किलोमीटरच्या प्रवासातच वातावरणात कसा बदल झाला असावा हा प्रश्न माझ्या मनाला पडला। निघालो तेव्हा गाडीचे AC ऑन असल्यानं मीरा पेंगायला लागली होती। मीरा अर्थात माझी पत्नी। नुकतंच आमचं लग्न झालं होतं आणि त्यामुळेच आईबापांच्या प्रोत्साहनाने आमच्या दोघांचा रोज सैरसपाटा सुरू होता। सकाळी घरून निघायचं, सायंकाळपर्यंत परतायचं, हा आमचं रुटीन। पण आज का कोणास ठाऊक बाबांनी मुक्कामाची ताकीद दिली होती, कारण आम्हाला उशीर होणार हे बाबांनी कदाचित अगोदरच टाळलं होतं। आजचं आमचं टूर शेजारच्या पाटण या जिल्ह्यात होता। पाटण डोंगराळ भागातील निसर्गरम्य ठिकाण, डोंगर, दर्या, नैसर्गिक धबधबे, एक भलं मोठं सरोवर, कितीतरी मनमोहक दृश्य पाटणच्या सौंदर्यात भर घालत होते। मीराने या साऱ्यांचा आज मनसोक्त आनंद लुटला होता। धबधब्याखाली भिजताना मीरा खूपच मोहक वाटत होती। मी थोडी स्तुती करत असती बडेबडेच नाक मोडत माझ्या कुशीत शिरली होती। त्यावेळी मला स्वर्गात फेरफटका मारल्याचा आभास झाला होता। कसं असताना दाम्पत्य जीवन असो, आम्ही दिवसभराची सैर आटपून हॉटेलमध्ये जाणार होतो, पण मीराने घरी जाण्याची जिद्द केली। प्रेयसीसाठी चंद्रतारे तोडून आणणारे भारतीय आपण, मग मी पत्नीची इतकी जिद्द मानू नये? आणि तसेही प्रवास स्वतःच्या गाडीनेच तयार करायचा होता। त्यामुळे मी बाबांची ताकीद विसरून घरी निघायला तयार झालो। आवरासावर करत आम्ही रात्रीचे 8:30 वाजले होते। अजून पुढे साधारण 4 तास म्हणजे रात्री 12-1च्या दरम्यान घरी पोहोचणं शक्य होतं। जायला उशीर होईल म्हणून मी गाडी एका ढाब्यावर थांबवली आणि जेवणाची ऑर्डर दिली। मीरा जेवणाची वाट पाहत बसली तोवर मी हात धुवायला वॉश बेसिनकडे गेलो। आमच्या टेबलापासून 4थ्या टेबलावर कडकड कापड घातलेला एक किस्सा बसला होता। तो मीराकडे निरखून पाहत होता। मीरा नजर चुकून एकटीकडे बघत होती। तो इसम टेबलावरून उठून आमच्या टेबलाकडे येऊ लागला। एव्हाना मी हात धुवून परतलो होतो तितक्यात अचानक लाईट गेली। मी मीराच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती किंचाळली। अचानक काय झालं म्हणून ढाब्यावरच्या स्टाफने टॉर्च लाईट कंदिलाची शोधाशोध सुरू केली। ढाब्यावरच एक महिला कामावर होती। ती हातात कंदील घेऊन आमच्या दिशेने येत होती। केस मोकळे, दात किंचित पुढे आलेले। तिला बघून मीरा पुन्हा किंचाळली। तिनं आमच्या पुढ्यात कंदील ठेवला, केसांचा आंबाडा बांधत विचारणा केली, काय झालं बाईसाहेब? तितक्यात लाईटही आली। ती स्त्री केस समोर बांधून उभी होती। कडकड कपड्यातली व्यक्ती आपल्या जागेवर बसून आम्हा दोघांकडे बघत होता। इतर ग्राहकही बघू लागले। मी मीराला सांत्वना देऊन खुर्चीत विसावलो। तिचा हात हातात घेत विचारलं, काय झालं मीरा? ती किंचित खजील झाली। काही नाही म्हणून तिने वेळ मारून नेली। जेवण करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। ढाब्यावरच्या प्रकाराने दिवसभराचा थकवा, त्यामुळे की काय मीरा पेंगायला लागली होती। पेंगता पेंगता ती केव्हा झोपी गेली तिचं तिलाच कळलं नाही। विरंगुडा म्हणून मी एक FM सुरू केलं। FM वर रात्रीच खेळ चालली। या दूर चांदण्याचा संपेना कधी हा खेळ सावल्यांचा हे गीत सुरू होतं। क्षणभर वाटलं बंद करावा, उगाच मीरा दचकली तर, पण मग सुरूच असू दिलं, कारण मीरा गाढ झोपली होती। वाहनांची आवाजही एकदम बंद होती। बाहेरच्या वातावरणाच्या बदलामुळे मी AC बंद केला होता। हळूहळू पावसाचे थेंब सुरू झाले। विजा कडकडायला लागल्या। मी गाडी हळूहळू चालवत होतो। तितक्यात धडाम असा आवाज झाला। गाडीचे हेडलाईट बंद झाले। तसे मी गच्च ब्रेक मारले। गाडी जागेवर थांबली। मीरा खडबडून जागी झाली। काय झालं सिद्धार्थ? मीराचा प्रश्न। काय नाही ग, का कोणास ठाऊक लाईट बंद झालेत, ऑन होईनात। किती लिंग आपलो आपण? तिचा दुसरा प्रश्न। 10 किलोमीटर, अजून अर्धा पाटण घाटात आहोत। काय? ती दचकली। आणि हे वातावरण अचानक कसे बदलले? तिचा पुढचा प्रश्न। कोणास ठाऊक, मी संक्षिप्त उत्तर दिलं। आता काय करायचं रे? बघू कुठली गाडी आली तर तिच्या उजेडात घाट पार करूया, मग पुढच्या पुढे पाहू। आम्ही काही मिनिटं वाट पाहिली, पण कोणतंच वाहन येत नसल्याने विजेच्या प्रकाशात हळूहळू पुढे जायचं ठरवलं। मीराने दुजोरा दिला। मी गाडी सुरू करून हळूहळू पुढे चालवायला सुरुवात केली। साधारण 200 मीटरवर एका वळणावर एक भला मोठा वृक्ष रस्ता रोखून पडला होता। डावीकडे एक वळण होतं। बहुतेक वृक्ष रस्त्याच्या कडेला होतं। अंधारात अंदाज घेत येत नव्हता। मी डावीकडून गाडी पुढे काढली, पण हे काय, सकाळी आलो तर
तेव्हा तर रस्ता चमचमत होता, आता खडबडीत कसा? माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मीरा शांत बसून होती. कदाचित मला प्रश्न विचारून ती व्यवधान आणू इच्छित असावी. गाडी थोडी पुढे जाताच मी दचकन ब्रेक दाबले. हे काय? एक म्हातारा बाबा, साधारण 70ला असावा, हातात कंदील, अंगावर घोंगडी घेऊन काठी टेकत रस्ता ओलांडत होता. मी जवळजवळ ओरडलोच, पण त्यानं ऐकलं नाही. कदाचित गाडीचे काच बंद असल्याने ऐकायला आलं नसावं. त्याने आता रस्त्याच्या कडेकडेनं चालायला सुरुवात केली. त्याची पाठमोरी आकृती एकदम भयावह वाटत होती. मी मीराला म्हटलं, रस्ता चुकल्यासारखं वाटतोय, बाबाला विचारावं का? ती काहीच बोलली नाही. कदाचित भिली असावी, म्हणून मी गाडी म्हाताऱ्या बाबाजवळ नेऊन थांबवली. गाडीचा काच खाली करून बाबाला विचारता झालो, बाबा, हा रस्ता कोणाकडे जातो? म्हाताऱ्यानं कंदिलाचा उजेड माझ्याकडे केला. पहिल्यांदा डोळे मोठे करून मोठ्याने असला. माझ्या काळजात धस्स झालं. आलास तू? खूप विचार केलास? आता कायमचं राहणार ना? आणि पुन्हा हसायला लागला. आता मात्र माझ्या मनात कापरं भरलं होतं. तरी हिम्मत करून मी बाबाला पुन्हा तोच प्रश्न केला, बाबा, रस्ता कुठे जातो? त्यानं मीराकडे रोखून तिरक्या नजरेनं पाहत उत्तर दिलं, कुठे जातो? तेच तर मी तुला विचारतोय. मी म्हणालो, तेच मी सांगतो, रस्ता कुठे जातो? रस्ते कुठेच जात नसतात बाबा, रस्ते आपल्याला पोहोचवत असतात. कोणाला गंतल्यावर, कोणाला स्मशानात. आणि परत हसायला लागला. परत काही न बोलताच आत वळवळून झाडाझुडपात शिरून गेला. मी वैतागून खिडकी बंद केली आणि गाडी पुढे चालवायला लागलो. मीरा अजूनही शांतच होती. FM बंद झालं होतं. मीरा कसलं तरी गाणं गुणगुणत होती. मला तिचा राग आला. अशा परिस्थितीत गाणं गाते? मी जरा वैतागून म्हणालो, मीरा, चालत राहा, थांबू नकोस आणि थांबवू नकोस शिवा. तिचा स्वर वृक्ष झाला होता आणि माझं नाव सिद्धार्थ असूनही मला शिव म्हणून संबोधत होती. अगोदरच त्या म्हाताऱ्याचे विचित्र उत्तर, आता हिचं विचित्र वागणं. माझा चेहरा घामाने डबडबला. रात्रीबेरात्री स्मशानातून हिंडणारा सिद्धार्थ आज चक्क भीतीने थरथरत होता आणि पालीझुराला घाबरणारा मीरा एकदम शांत निश्चल. काही अंतर पार केल्यावर समोर एक दगडी पूल होता आणि थोडं सपाट मैदानी. मी गाडी त्या मैदानातून वळून माघारी जाण्याचा मनोमन निश्चय केला. गाडी पुलावरून पुढे जाताच छपाछप काहीतरी पाण्यात पडल्याचा आवाज आला. मी मागीन वळून पाहिलं. दगडी पूल पाण्यात कोसळला होता. आता परत फिरणं संभव नव्हतं. मी तसंच पुढे निघालो. पण हे काय? समोर वीज चमकल्याने उजेडच होत नाहीये. मी ब्रेक दाबले. पाऊसही थांबला होता. मी खाली उतरलो. गाडी एका भल्या मोठ्या दगडी छतावर खाली उभी होती. मी मोबाईल ऑन केला. मोबाईलला रेंज नव्हती. मी टॉर्च ऑन करण्यात इतक्यात माझ्या हातावर एक जोरदार प्रहार झाला. हातातला मोबाईल एकीकडे व मी दुसरीकडे जाऊन पडलो. मी सावरून उभा राहिलो. मोबाईल तुकड्या तुकड्यात जमिनीवर विखुरला होता. कारण शोधता शोधता फक्त बॅटरी हाताला लागली. मीरा अजूनही गाडीतच आहे असा माझा समज होता. तो मी गाडीचा बॉडी लाईट ऑन केल्यावर दूर झाला. मी भांबवलो. मीरा मीरा ओरडू लागलो. पायखोलीन जमीन निघून गेली, पण काहीच उत्तर नाही. उलट माझेच प्रतिध्वनी मला ऐकायला येत होते. मी अगदी रडवेला झालो. जवळच एक दगड पडला होता. त्यावर हताश होऊन बसला. कुठून तरी घुबडाचा चित्कार कानावर पडत होता. मीरा दिसत नव्हती. विजांचं चमकणे बंद झाले होते. काळाकुट्ट ढगांमुळे अंधार मी म्हणत होता. अचानक पुन्हा एक प्रहार. आता मात्र मी सावध होतो. हळूच बाजूला झुकलो. तो एक वटवाघुळांचा थवा होता. थवा जसा उडत आला त्यावरून आत गुफा असावी असा मी अंदाज बांधला. मी येऊन गाडीत बसलो. गाडी स्टार्ट केली. अरे वा, लाईट ऑन झाले होते. लाईट ऑन होताच असंख्य वटवाघूळ घुबड फडफडत बाहेर पडाले. बरं मी गाडीत होतो, अन्यथा या हमल्यात रक्तरंजित होणं निश्चित होतं. मी गाडी थोडी मागे घेतली. लाईट ऑन ठेवून मोबाईल शोधला. जुडवजोड करून गाडी नीट लॉक केली. पुन्हा बाहेर आलो. तितक्यात पुन्हा तेच गीत कानावर पडले, जे मीरा थोड्या वेळापूर्वी गात होती. मी मोबाईलची टॉर्च लावली व आवाजाच्या दिशेने चालू लागलो. मोबाईल पुरेसा उजेड देत होता. मी एका छोट्या दरवाजातून आत शिरलो. प्रशस्त हॉलसारखी ती जागा. भिंतीवर कोरीव प्रणव चित्र रेखाटलेले होतं. चित्रावरून असं जाणवत होतं की या चित्राचे चित्रकार किंवा चित्र काढायला लावणारा रसिक आपली इच्छापूर्ती चित्र बघूनच पूर्ण करत असावा. कानाचा आवाज निरंतर येत होता, पण गाणारं कोणीच दिसत नव्हतं. हॉल एकदम रिकामा होता. हॉलच्या डाव्या कोपऱ्यात एक अगदी रांजण पडला होता. त्यावर दगडीत झाकण होतं. मी झाकण बाजूला सारून मोबाईल उजेडासाठी आत घुसवला. तसा मोबाईल माझ्या हातून सटकला व आत रांजणात पडला. पुन्हा घोर अंधार. आता माझं बाहेर जाणंही असंभव होतं.
पण सुदैव मोबाईल आता विखुरला नव्हता, तर चक्क प्रकाशमय होता. रांजण खूप खोल भासत होता. मी पूर्ण झाकण उघडले. आतून गाण्याचा स्पष्ट आवाज येत होता आणि प्रकाशही. माझ्या पाठीमागे कर्कच आवाज होऊ लागला. अंधारात काय होतंय मला कळेना, पण पुढच्या क्षणी जिथे आवाज झाला तिथे जमिनीतून प्रकाश किरणवर आले. मी जवळ जाऊन पाहिलं, तो माझ्या मोबाईलचाच प्रकाश होता. ते एक तडघर होतं आणि तिथेच त्याच्या पायऱ्याही. गाणं बंद झालं होतं. मला मोबाईल आणायला आत जाणं भाग होतं. मी आत उतरायला सुरुवात केली तसा माझ्या कानावर आवाज आला, आलास शिवा? खूप उशीर केलास. मला रस्त्यात भेटलेल्या म्हाताऱ्याचं वाक्य आठवलं. पण आता आवाज एका स्त्रीचा होता. आवाजाच्या दिशेने बघितलं तर ती मीरा होती. केस मोकळे, कपारी कंकुळाचं मरवड भरलेलं. पण आवाज मीराचा नक्कीच नव्हता. काय झालं असावं मीराला? मला एकीकडे मीरा सापडल्याचा आनंद होता, तर दुसरीकडं बुलबुले या चित्रपटाची आठवण होत अंगावर काटा आला होता. ए शिवा, ये. जयमाला तुझी आतुरतेनं वाट बघते. मी जवळ जाऊन तिला गदगद हलवत म्हटलं, काय झालं मीरा? अशी का वागते मीरा? नको मीरा म्हणूस म्हणू शिवा, जयमाला म्हण. आणि मला घट्ट मिठी मारून ती धसाधसा रडू लागली. तुझी तब्येत बरी आहे ना? मी प्रश्न केला. मी बरी आहे, पण तू कसं रे सारंच विसरलास? काय विसरलो मी? म्हणजे तुला काहीच आठवत नाही? आणि तिनं सांगायला सुरुवात केली. हे गर्भगृह बघतोस ना? बघ आणि आठवण्याचा प्रयत्न कर. राजा क्रूरकर्मा पाटणचा शेवटचा आणि निपुत्रिक राजा. पाटणच्या डावीकडे राजा धीरेंद्रनाथ यांचे एक सुंदर आणि वैभवसंपन्न राज्य होतं. राजाला एकमात्र कन्या होती, राजकुमारी जयमाला. जयमाला सुंदर तर होतीच, पण गुणांनी खाणही होती. घोडस्वारी, धनुर्विद्या, तलवारबाजीसोबत राजकुमारी एक कवयित्री सुद्धा होती. मैत्रिणींसोबत जंगल विहार करणे, मिळालं तर एखादं सावज घेणे, तळ्याकडे तासनतास बसून सुकल्या पानावर बोरूची लेखणीने कविता करणे, कंटाळा आला तर नाचत बागडत महालाकडे धाव घेणे, हा तिचा नित्यक्रम. याच क्रमात तिनं लिहिलेल्या कितीतरी रचना सुकल्या पानापर्यंत मर्यादित राहिल्या होत्या. सुकलेल्या पाण्यावरच्या कविता कधी कुणाच्या मनात घर करून गेला कळलंच नाही. एके दिवशी जयमाला तळ्या काठच्या बागेत फेरफटका मारत असताना मंजूसुरात एक गीत तिच्या कानावर पडले. गीताचे बोल ओळखीचे वाटत होते, पण स्वर मात्र अनोळखी होता. जयमाला विचलित झाली. कोण बरं गात असावं, आणि तेही इतकं सुंदर? जयमाला सुराच्या दिशेने अंदाज घेत जाऊ लागली, पण संख्यांनी अडवलं, कारण इकडे येऊन बराच वेळ झाला होता आणि महालाकडे परत फिरणं आवश्यक होतं. जयमाला परत आली खरी, पण मनात मात्र ते गीत फिरत होतं. अचानक तिच्या ध्यानात आले, अरे ही तर आपलीच कविता. कोण बरं गात असावं? आता तर ती अत्याधिकच विचलित झाली. सारी रात्री डोराला डोरा लागत नाही. सकाळी उठून ती रोजच्यापेक्षा आज लवकरच तळ्याकडे निघाली. लिहिलेल्या पानांची शोधाशोध केली, पण सारं व्यर्थ. एकही पान मिळालं नाही आणि आज काही ऐकायलाही आले नाही. तिचं मन खिन्न झालं. तिनं बोरू घेऊन नवी रचना लिहायला सुरुवात केली. सुंदर अशा 2 ओळी लिहिल्या. तितक्यात तिच्या कानावर ते सूर आले, पण आजही रचना मात्र वेगळी होती. जयमाला हातातील रचना तशीच अर्धवट सोडून पुन्हा त्या सूरदासाच्या शोधात बावरी झाली. खूप शोधाशोध केली. ती सुरांच्या दिशेने निघाली. ही सुरांची तिच्या अचानक बदलत असे. दिवसामागून दिवस जात होते. जयमाला रोजच नवनवे गीत ऐकत होती. हळूहळू जयमालाला त्या अदृश्य पुरुषांच्या प्रेमात पडल्याचा आभास होऊ लागला. सकाळी छेड खातच ती लाजू लागली. तिच्या प्रेमाच्या चर्चा स्वराज्यासह अत्तर राज्यातही पसरू लागल्या. तिचं लिखाणावरचं लक्ष लागेना. शेवटी लिहिल्या 2 ओळी तशाच वाढलेल्या पत्त्यासारख्या उडत्या झाल्या. त्यांना कधी पूर्णत्व आलेच नाही. पण एके दिवशी मध्यरात्री मात्र कमाल झाली. जयमालाचं तिचं संपूर्ण गीत ऐकायला मिळालं. अंतरा जरी जयमालाचं असलं तरी गायकाने एक सुंदर मुकडा जोडून ध्रुपद पूर्ण केले होते आणि उर्वरित गीतही लिहिले होते. आणि आज तेच गीत गात होता. जयमाला कुणालाही न सांगता तळ्याकडे निघाली. जशी आवाजाच्या दिशेने जाऊ लागली तसतसा आवाज स्पष्ट होत होता. तिने सुराच्या शोधात आपल्या राज्याची सीमा केव्हाच पार केली होती. आता आवाज जास्त स्पष्ट येत होता. चांदणी रात्र असल्याने कुणाला बघू शकणे सहज शक्य होतं, परंतु त्यासाठी अधिकाधिक जवळ जाणं आवश्यक होतं. जयमाला न आवाज करता पुढे चालू लागली. समोर एका दगडी आसनावर एक रक्तवर्ण बलशाली पुरुष पाठमोरा बसून गात होता. जयमाला चित्ताला अजूनही चावू लागली नव्हती. जयमाला पुढे होऊन त्याला स्पर्श करत तितक्यात तो पुरुष हाती खंजीर घेऊन जयमालाच्या पुढ्यात आक्रमक पवित्र घेऊन उभा राखला. जयमाला तितक्या स्फूर्तीने गुडघ्यावर बसून नतमस्तक झाली. भारदस्त शरीर, बोलके डोळे,
डोक्यावर पागोटी आणि पागोट्याचा शेल्याने चेहरा झाकलेला. जयमालाला नियती बघताच तो हातातील खंजीर जयमालाचा हात तो ठेवून पाठमोरा होऊन चालता झाला. आजही जयमालाचा हाती शून्यच आला. एव्हाना राजकुमारी वनाकडे गेल्याची बातमी राजाच्या कानी आल्यानं त्याने तिच्या मागावर सैनिकांची एक तुकडी पाठवली होती. राजकुमारी बसली तिथवर सैनिक येऊन पोहोचले होते. राजकुमारी जयमाला उठून उभी राहिली. मनोमन त्या पुरुषाला पती मानून त्याला दिलेले खंजीर कमराला खोवला आणि घोड्यावर विराजमान मालाकडे सुसाट निघाली. राजकुमारी जयमाला त्या दिवशी परतली खरी, पण सदा चंचल हसतमुख असणारी जयमाला नेहमी दुःखी राहू लागली. नित्यक्रम सुरू असला तरी तो उत्सव मात्र पुन्हा दिसलाच नाही. अगदी तसंच जसं कोणतंच गीत तिला ऐकायला मिळालं नाही. जयमाला अधूनमधून जाऊन आपल्या भावी पतीला शोधत असे. वर्ष झालं तरी तिचं मन लागेना. राजा धीरेंद्र चिंतातूर होऊन अंथरुणात खिळले होते. जयमालाच्या वाढत्याव्यामुळे ते सदाच दुःखी राहू लागले. राजाच्या या परिस्थितीला सारी प्रजा जयमालाच जबाबदार होती. वडिलांची नाजूक स्थिती पाहून जयमालाने स्वयंवर पद्धतीने विवाहाला मान्यता दिली. राजा आनंदी झाला. राजकुमारी जयमालाला ऐकलेलं तिचंच अपूर्ण गीत पूर्ण करण्याची स्वयंवराची अट ठरली. गावोगावी राजूराजे दवंडा देण्यात आल्या, कारण ती गीत फक्त राजकुमारी आणि त्या इस्मालाच माहीत होतं. 15 दिवस मैला झाला, पण कुठून काहीच खबर आली नाही. राजासह सारी जनता हताश झाली. पण अचानक एके दिवशी शेजारचे राज्य पाटणहून राजा क्रूरकर्माकडून स्वयंवर पूर्ण करण्याचा तलोटा आला. दिवस, तारीख, जागा निश्चित करण्यात आली. राजा धीरेंद्रनाथांचे सपरिवार आमंत्रित करण्यात आले. लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली. संपूर्ण राजधानी सजवण्यात आली होती. राजकुमार क्रूरकर्मा आपल्या वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर अल्पवयातच राजा होऊन झाला होता. राजमहालात मृत्यूशय्यावर पडलेल्या आईखेरीज राजाचं आपलं म्हणून कोणीही नव्हतं. हा मंत्र्याचा जमावडा मात्र गरजेपेक्षा जास्त दिसत होता. सगळे चहलपहल होती. ठरल्याप्रमाणे राजकुमारी जयमाला आणि राजकुमार क्रूरकर्मा दोघांचा आसन समोरासमोर लावण्यात आले. क्रूरकर्मा येऊन स्थानापन्न झाले. सारी प्रजा स्तब्ध झाली. राजाने इशारा करताच गुलाब फुलांच्या पाकळ्यांच्या पायगड्यावरून जयमालाचे आगमन झाले. जयमालाने समोर पाहिले तेच बलशाली शरीर, तीच कांती, तिच्या ओठावर स्मित छडकले. पण डोळ्यात मात्र ती चमक जाणवत नसल्यानं दुसऱ्याच क्षणी ओठांवरचं स्मित लोप पावलं. विवाहाच्या घोषणा. राजाच्या जयकाराने सारा आसमंत गजबजून गेला. राजाने हात वर केला. पुन्हा निरोध शांतता पसरली. पुरोहिताने राजकुमारी जयमालाला स्वयंवरातील अटीप्रमाणे पहिल्या ओळी गाण्याची सूचना केली. जयमालाने अर्धवट राहिला तिच्या शेवटच्या गीताच्या 2 ओळी गायल्या. तिच्या ओळी पूर्ण होताच राजा क्रूरकर्माने पुढच्या 2 ओळी त्याच लयात गाऊन पूर्ण केल्या. जयमालाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. त्याच गीताच्या ओळी आज जयमालाने ऐकल्या होत्या. आता राजा क्रूरकर्माचं तिनं मनोमन मानलेला वर होता हे सिद्ध झालं. ढोल, नगाडे, सनई, चौघड्यांच्या जल्लोषात विवाह संपन्न झाला. काही काळ मोठ्या आनंदाने पार पडला. परंतु विघ्न आले ते मधुचंद्राच्या रात्री. जयमालाने क्रूरकर्मासमोर संपूर्ण गीत ऐकण्याचा लाडी घट्ट धरला, परंतु क्रूरकर्माने तिचा हट्ट पूर्ण साफ मनाई केली. महाराज असं का वागताय हे जयमालाला कळत नव्हतं. तीही थोडी हट्टी झाली. गीत पूर्ण ऐकूनच समर्पण करण्याचा तिनं निर्णय केला. त्या दिवसापासून राजा राणीतला संवादही बंद झाला. एके दिवशी राणी आंघोळीनंतर महालासमोर केस सुकवत बसली होती. अचानक तेच गीत त्या सुरात तिच्या कानावर पडले, पण आवाज येतोय कुठून काहीच पत्ता लागत नव्हता. राणीला वाटले महाराज एकांतिक गीत गाण्यात आनंद प्राप्त करत असतील. तिने पुन्हा राजांना भेटण्याचा निरोप दासीकरवी पोचवता केला. ठरल्याप्रमाणे गर्भगृह सजवण्यात आली. मध्यभागी शेजसय्या मनमोहक फुलांनी सजवली होती. काही अंतरावर एक दडी आसन व्याघ्रासन अंथरून सजवण्यात आलं होतं. महाराज अगोदरच गर्भगृहात दगडी आसनावर विराजमान झाली होती. ते हेच आसन होतं जे जयमालाने राजांच्या पहिल्या भेटीत पाहिले होते. राणी जयमालाने आत प्रवेश करताच गर्भगृह बंद करण्यात आले. गाणे सुरू झाले. विना संगीतानेही गाण्याने जयमाला थिरकायला भाग पडला. जयमाला बेधुंद होऊन नाचू लागली. राजे एकाग्र होऊन गात होते. आज जयमालाला नाचता नाचताच डोळ्यातली ती चमक ही दिसत होती जी तिनं पहिल्या भेटीत पाहिली होती. जयमाला ही गीत गायला साथ देत होती आणि महाराजही थिरकत थिरकत जयमाला सोबत नृत्य करू लागले. कुणी जर हा प्रसंग पाहिला असता तर 5-7 मिनिटासाठी स्तब्धच झाला असता. गाणे संपून दोघे शेजवयावर केव्हा पोचले कळलंच नाही आणि जयमालाचा मधुचंद्र पार पडला. दोघं तृप्त होऊन बाजूला झाले. तसा खडाखडा ध्वनिकारार पडला. शिवा शिवा शिवा. भिंतीने टरकलेला आवाज घुमत होता.
जयमाला वस्त्र सांभाळत उभी राहिली. समोर बघते तर काय, अंधारा कोपऱ्यातून राजा कुरक्रमासमोर आले. जयमाला संभ्रमात पडली. राजा कुरक्रमासमोर आहेत तर आपण कोणाला सर्व प्रदान केलं? हुबेहूब राजासारखा दिसणारा हा तेजस्वी पुरुष कोण? आपण पहिल्यांदा ऐकलेलं गीत आणि आजच्या गीतात साम्य कसं? डोळ्यांची चमक आणि महाराजांनी त्यांना शिवा म्हणून का संबोधले असावं, असे कितीतरी प्रश्न. राजाचा आवाज ऐकताच टपटप टपटप निवडत सैनिकांनी गर्भगृहात प्रवेश केला. राजाचा इशारा मिळताच अंतरणावर पूर्वरत पडलेल्या शिवाला उचलून दगडी आसनाजवळ आणण्यात आलं आणि क्षणाचाही विलंब न लावता त्याचा शिरच्छेद करण्यात आला. सारा गर्भगृह रक्ताने मांडला होता. जयमालाला प्रतिकार करायलाही वेळ मिळाला नाही. जयमालाची स्मृती लोप पावली. ती तिथेच गळून पडली. एका सैनिकाने जवळ पडलेल्या संदुकीतून लोखंडी बेडा व साखळी काढून अचेत जयमालाच्या हातापायात व गळ्यात अडकवल्या. बेडा अशा चमकत होत्या जणू त्यांचा वापर निरंतर होत असावा. बेडा अडकवून राजासह सारे सैनिक गर्भगृहातून बाहेर पडले आणि गर्भगृह कामाचे बंद झाले. डोळ्यांची चमक, गीताचे बोल, सूर आणि जयमालाची तरवेज बुद्धीने शिवा हा जयमालाने मनोमन मानलेला वर होता हे जरी सिद्ध झालं असलं तरी राजाने कवितेच्या ओळी कशा पूर्ण केल्या? जंगलात पाहिलेलं आसन गर्भगृहातच का ठेवण्यात आलं आणि राजानं धोक्यानं जयमालाशी विवाह का केला? हे सारं अनुत्तरीच होतं. इतकं करूनही राजाला जयमालाशी संवाद करताच आला नाही. या साऱ्या गोष्टीचं रहस्य पाटांच्या त्या गर्भगृहात जणू बंद झालं होतं. कालांतराने राजा कुरकर्माचा देहांत झाला आणि पाटांचा राजा निवृत्तीस राहिला. पाटांची प्रजा पाटांनी राजधानी सोडून डोंगर माथ्यावर वस्ती करून राहू लागली. आज त्याच वस्तीने पाटण जिल्ह्याचे रूप घेतले आहे. मूळ पाटणचे ऐतिहासिक अवशेष दऱ्याखोऱ्यात झडाझुडवात गडप झाले. बरेच दिवस भूतप्रेताच्या कथा तिथे पचलीत राहिल्या. कोणी तिकडे फिरकतच नव्हतं. पुरातत्व विभागाने एकदा पहल केली होती खरी, पण स्थानिकांनी विरोधामुळे पाटण पुन्हा काळोखात गडप झालं. मीराची कहाणी बंद झाली तशी बाहेर प्रचंड वीज कडाडली. गर्भगृहाला छोडं खिंडार पडलं. बाहेरच्या धबधब्याचा आवाज येऊ लागला. वटवाघुळांचा थवा पुन्हा आत आल्याचा आवाज आला. मीराच्या तोंडून पुन्हा तेच गीत सुरू झालं. मी साथ देऊ लागलो, नाचू लागलो, गाऊ लागलो. मोबाईलचा उजेड हलका मंद झाला होता. आम्ही गात नाचत जवळच्याच एका दगडी शय्येवर सहवासवत झालो, जसे जयमाला व शिवा झाले होते. आमचाही मधुचंद्र त्याच गर्भगृहात संपन्न झाला होता. सकाळ होईपर्यंत आम्ही तिथेच पडून होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही सायंकाळपर्यंत घरी पोचलो. ठीक 9 महिन्याने आमच्याकडे पुत्र रत्न प्राप्त झाले. मीराने त्याचं नाव शिरकर्मा ठेवलं. का ठेवलं माहीत नाही आणि मी विचारही नाही केला. तिला हे सारं कसं माहीत हेही कधी विचारलं नाही, कारण माझी गृहस्थी चांगली सुरू होती. मग मी का रहस्यमयी प्रश्न विचारून चक्रीवादळ निर्माण करून घ्यायचं? आज या घटनेला 30-35 वर्ष पूर्ण झाली होते. माझ्या आजूबाजूला टाळ्यांचा गडगडाट होत होता. मी फ्लॅशबॅकमधून बाहेर आलो. आज आमचा पुत्र शिवकर्माने पाटणचा कलेक्टर पदाचे सूत्र हाती घेतले होते. त्याचाच हा समारोह होता. मीराच्या डोळ्यातून निरंतर अश्रू वाहत होते. मीराचे डोळे पाटणला योग्य वारसा दिल्याचे आनंदाने तर अश्रू राहत नाहीत ते ना, असं मला वाटू लागलं. पण तेही एक रहस्य